नमस्कार. आराध्या लेडीज टेलर या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण 34 साईज कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग पाहणार आहोत. त्यासाठी आपण मापे पाहूयात. उंची आहे 12.5, त्यामध्ये 1 इंच ॲड करायचं. पूर्ण उंची 13.5 होते. तर छाती आहे 34ची, यासाठी 34चा चौथा भाग करायचा. 34चा चौथा भाग होतो 8.5 इंच आणि प्लस त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं असतं. बरोबर 10 होतं आणि ते आपल्याला 34 साईजसाठी 10ची घडी भेटते. कमर आहे 30, पुढचा गळा आहे 5.25, त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं. मागचा गळा आहे 9, त्यामध्येही अर्धा इंच ॲड करायचं. बाही लांबी आहे 4, त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून घ्यायचं. आता आपण पेपरवरती मापे टाकणार आहोत. त्यासाठी पेपरची बंद बाजू आपल्या साईडला करायची. आणि सर्वप्रथम आपण ब्लाऊजची पूर्ण उंची टाकणार आहोत. ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13.5. 12.5 अधिक 1 13.5. 13.5ला इथं मार्क करून घ्यायचं आहे. आता आपण गळा रुंदी टाकणार आहोत. गळा रुंदी टाकायची आहे 34 साईजसाठी 2.5 इंच. आणि शोल्डर टाकायचं आहे 5.5 इंच. 2.5 आणि 5.5 तसंच त्यापुढे आपल्याला 34 साईजसाठी आपण 10ची घडी घेतली होती. 8.5 अधिक 1.5. तसेच पुढे 10ला पुढे तसे मार्किंग करून घ्यायचं आहे. आणखीन एक मार्किंग करून घ्यायची आणि बरोबर बॉक्स येण्यासाठी मधोमध पुन्हा एकदा 10ला मार्क करून घ्यायचं. आणि या साईडनं पण 13.5ला म्हणजे पूर्ण उंची 13.5ला मार्क करून घ्यायचं. आणि हा बॉक्स आपल्याला ड्रॉ करायचा. पुन्हा एकदा चेक करायचं बरोबर आहे की नाही आणि बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा. व्यवस्थित असा बॉक्स ड्रॉ करायचा आहे. आपण इथे बॉक्स ड्रॉ करून घेतलेला आहे. थोडं जरी इकडं तिकडं झालं तर चेक करून घ्यायचं आहे. आता आपण 34 साईजसाठी मुंड्याचं माप टाकणार आहोत.
तर 34 साईजसाठी आपण मुंडा घेतो 5.5 इंच. शोल्डरपासून आपण मुंड्याचं माप टाकत असतो. 5.5 इंचाला मार्क करून घ्यायचं आहे आणि गळ्याच्या साईडनं पुन्हा एकदा 5.5 येते का नाही चेक करायचं आहे आणि व्यवस्थित अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ह्या साईडने पण 5.5ला मार्क करायचं आणि व्यवस्थित हाही बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता आपण मुंडा घेतला होता 5.5 इंच, तर आपल्या 5.5चा निम्म घ्यायचं असतं, निम्मा 1 पॉईंट घ्यायचा असतो. तर 6च्या निम्म 3 होतं, तर 5.5 म्हणजे 3ला 1 लाईन कमी हा आपल्याला मधला पॉईंट भेटलेला आहे. आता आपण पहिल्या मुंड्याला, पुढच्या मुंड्याला आणि मागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी पुढचा मुंडा आपण 1 इंचावर घेतो आणि मागचा मुंडा 1.5 इंचावर घेतो आणि अशी मधोमध एक लाईन ड्रॉ करायची आणि पुन्हा एकदा 8.5 इंचाला एक मार्किंग करून घ्यायची आणि पुढच्या मुंड्याला आणि मागच्या मुंड्याला आपण इथं आकार देणार आहोत. बरोबर जो आपण 5.5 इंचाचा मध्य काढला होता त्यामध्ये बरोबर असा आकार असा मिळवायचा आहे. व्यवस्थित असा गोलाकार द्यायचा आहे. आता आपण ब्रापट्टीसाठी माप टाकणार आहोत. त्यासाठी खालच्या साईडनं 3.5 इंचाला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि या साईडनं 2.5 इंचाला थोडीशी सरळ लाईन ड्रॉ करायची आणि ब्रापट्टीचा असा कर्वमध्ये आकार द्यायचा आहे. आता आपण पुढच्या गळ्याचे माप टाकणार आहोत. तर 2.5 इंच गळारुंदी घेतली होती. पुढचा गळा आहे 5.5 इंच, त्यामध्ये अर्धा इंच ॲड केलं, 6.25 झालं आणि खालच्या साईडने आपण एकदा 2.5 इंच येते का नाही पाहायचं आणि एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा. आता आपल्याला कटोरी काढायची आहे. त्यासाठी गळ्याच्या साईडनं गळ्याच्या वरती 1 इंचाला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित 6.25 आहे का नाही चेक केलं एकदा.
आता गळ्याच्या साईडने 1 इंचाला मार्किंग करायची. आपल्याला आता कटोरी काढायची आहे. त्यासाठी पहिल्या मुंड्यातनं 3 मार्किंग करायचे आहे. एक 2 इंचाला, दुसरी 2.25 इंचाला आणि तिसरी 2.5 इंचाला अशा 3 मार्किंग करून घ्यायच्या आहेत. आणि फिटिंगच्या साईडनं कटोरीसाठी आपल्याला घ्यायचं आहे 4.5 इंच. आणि जो आपण 1 इंचाला मार्किंग केली होती ह्या 3 पॉईंटमधनं कुठनं असा कर्व आकार कटोरीचा आकार जातो ते पाहायचं आहे आणि व्यवस्थित असा कटोरीचा आकार द्यायचा आहे. व्यवस्थित असा गोल आकार आलेला आहे पहा. आता आपल्याला गळ्या साईडनं पण असा कर्व आकार देऊन घ्यायचा आहे कटोरीचा. ओके. आता आपण 34 साईजसाठी लगेचच खाली बाहीसाठी मापे टाकणार आहोत. तर आपली बाहीचं माप आहे 4. इथं आपण अस्तरची बाही ही करतो त्या ही करणार आहे. त्यासाठी अर्धा इंच ॲड करतो आपण. जर हे असेल बिना अस्तरचं असेल तर 1.5 इंच घेतो आपण. आता आपण खालच्या साईडनं फक्त छातीचं माप टाकायचं आहे. त्यामध्ये प्लस 1.5 इंच ॲड करायचं नाही, फक्त छातीचं माप टाकायचं आहे. तर छातीचं माप आपलं 34 साईजसाठी 8.5 इंच आलं होतं. आणि ह्या साईडनं पण 4 इंचाला 8.5 पासून 4 इंचाला मार्क करून घ्यायचं. 4.5 इंचनं मार्क करून घ्यायचं आणि हाही बॉक्स ड्रॉ करायचा. ह्या साईडनं पण वरच्या साईडनं पण 8.5 इंचाला. बॉक्स ड्रॉ केल्यानंतर बाहीसाठी आपण बाहीची खोलाई इथं घेतो 2.5 इंच. आणि आता आपल्याला 3 मार्किंग करायचे आहेत 1-1 इंचाला. बंद बाजूकडून इकडून 1 इंचाला आणि जिथे आपण 2.5 इंच घेतलं होतं तिथून 1 इंचाला अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बरोबर. आणि खालच्या साईडने ही 1 इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे. आणि इथून आणि ह्या इकडे 1 इंच घेतलेले ते अशी लाईन ड्रॉ करायची आहे. तर इथं लाईन ड्रॉ केल्यानंतर जिथं किती येते 7 इंच येते, 7 इंचचं निम्मं घ्यायचं 3.5 इंच आणि पुन्हा 3.5 इंचाचं परत निम्मं घ्यायचं. किती होणार 3च्या निम्मं होतं 1.5 आणि पुढची ती 2 लाईन म्हणजे 2.25 इंचाला आपण ते मार्क करणार आहोत. त्या खाली पण 2.25 इंचाला असे आपल्याला 3 पॉईंट इथे घ्यायचे आहेत. आता पहिल्या पॉईंट पासून वरती अर्धा इंच मार्किंग करायचं. मधला पॉईंट सोडून मधला मेन पॉईंट सोडून दुसऱ्या पॉईंटमधून खालच्या साईडनं अर्धा इंच आणि असं आपल्याला बरोबर जिथून अर्धा इंच घेतलं होतं तिथून तो 3.5 इंचाचा मधला पॉईंट आणि खालच्या साईडनं आपण अर्धा इंच घेतलं होतं त्या पॉईंटच्या खाली असा बाहीचा आकार आपल्याला द्यायचा आहे. आणि खालीच्या साईडला जे आपण 1 इंच घेतलं होतं त्याचा
क्रॉसमध्ये लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि इथं आपली बाही तयार झालेली आहे. आणि आता आपण हे कटिंग करणार आहोत. तर प्रेशर पट्टीपासून कटिंग करून घ्यायचं व्यवस्थित. पहिला मुंडा, मागचा मुंडा आपण कट करायचा आहे आणि परत कट करून घेऊन मागचा भाग तयार होतो. आता हा पुढचा मुंडा कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित असे कटिंग करून घ्यायचं आहे. पुढचा भाग आता आपल्याला बाही आता आपण कटोरी वाढवणार आहोत. आपण 34 साईजसाठी कटोरी ही 1.25 इंचानं वाढवत असतो. त्यासाठी 1.25 इंचाला एक मार्किंग करून घ्यायची. बरोबर अशी 1.25 इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे. त्याच्या खाली अर्धा इंचाला पुन्हा एकदा एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि कटोरी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने ठेवायची आहे. जशी आहे तशी कटोरी व्यवस्थित ठेवून ड्रॉ करून घ्यायची आहे. व्यवस्थित असे ड्रॉ करून घ्यायचे आहे. अजिबात हलवायची नाही. आता ही कटोरी काढून द्यायची आहे. हिचा आपल्याला काही उपयोग होत नाही नंतर. आता इथून आपण 1.25 घेतलं होतं, तसेच पुढेही 1.25 इंचाला एक मार्किंग करून घ्यायची. पुढच्या साईडलाही 1.25 इंचानं मार्किंग करून घ्यायची आहे. 1 आणि 2 लाईन. आता जिथून आपण अर्धा इंच खाली घेतलं तिथून अशी तिरकीशी लाईन कटोरीमधून घालवायची आहे, अशी जसे व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे. तसेच वरती थोडंसं वरती घ्यायचं आहे. पुन्हा एकदा 1.25 येते का नाही चेक करायचं आहे आपण जी वरती लाईन ड्रॉ केली आहे. आणि या साईडनं अंदाजेच घेऊन डायरेक्ट असा जिथं आपण 1.25 इंचाला मार्क केली होती तिथं असा कटोरीचा आकार मिळवायचा आहे. व्यवस्थित असा गोल आकार आलेला आहे. आता आपल्याला कटोरीचा मध्य काढायचा आहे. त्यासाठी आपण जी लाईन ड्रॉ पूर्ण केली होती त्याचा मध्य घ्यायचा आहे. इथे तर 8.25 पूर्ण, तर 8.25चं निम्मं घ्यायचं. तो आपल्याला सेंटर पूर्ण 8.25 येतं आहे. 8.25चं निम्मं किती होतं? 4ला एक लाईन कमी. ते 4ला एक लाईन कमी आपल्याला पॉईंट मिळालेला आहे.
तिथून खाली आपल्याला 1.5 इंचाला मार्किंग करून घ्यायचे आहे बरोबर. आणि इकडच्या साईडनं आणि ह्या साईडनं तेवढंच येते का नाही चेक करायचं आहे. जरा जरी इकडे तिकडे झालं तरी कटोरीचा आकार आपला बदलतो. बघा इकडून ही 4.5 येतं आणि ह्या साईडनं पण 4.5 आलं होतं. आणि आपल्याला अशा तिरक्या लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. आणि आपण आता ही कटोरी कट करणार आहोत. अशा पद्धतीने मी 34 साईजसाठी कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग अतिशय सावकाशपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पद्धतीने कटिंग करून पहा. हे बघा आपली कटोरी मिळालेली आहे. हा मागचा भाग, हा पुढचा भाग, ही कटोरी, ही ब्रापट्टी आणि ही बाही.